हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 12. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. भाषांतर. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण पाहिलं की भक्त त्याच्या मन, बुद्धी, शरीर, आत्मा सर्वांना भगवंतांचे मानून अनासक्त भावनेने त्यांना भगवंतांच्या सेवेत लावतो आणि मग तो हळूहळू आत्मशुद्ध म्हणजे पूर्णपणे शुद्ध बनतो, जीवनमुक्त बनतो. प्रेक्षक हो, एक सारखंच काम करत असताना काही लोक या भौतिक जगातील कर्मफलांमध्ये फसतात, तर काही लोक या भौतिक संसारात असूनही कर्मफलांनी फसत नाही. असं का? म्हणजे अनासक्त आणि आसक्त लोकांमध्ये नक्की काय फरक आहे ते आता आपण पाहणार आहोत. याच्या उत्तरादाखल भगवंत येथे हा श्लोक बोलतात. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण युक्त म्हणजे कृष्ण भावनेने युक्त म्हणजेच भौतिक जगापासून अनासक्त म्हणजेच जीवनामध्ये शांती प्राप्त केलेल्या, आणि अयुक्त म्हणजे कृष्ण भावनेमध्ये युक्त नसलेला म्हणजेच भौतिक गोष्टींमध्ये लागलेला म्हणजेच अशांत, यामधील म्हणजेच भक्त आणि अभक्त यामधील फरक सांगत आहे. तर भक्त आणि अभक्त यामध्ये केवळ चेतनेचा फरक आहे. भक्त म्हणजे जो कृष्ण भावना युक्त असतो, तो श्रीकृष्णांशीच आसक्त असतो, त्याला इतर कशाचीच आवश्यकता नसते. तो निश्चल असतो, सरळ असतो, त्याचं हृदय पवित्र असतं, त्याच्या हृदयामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नसतं. असा भक्त शुद्ध शांती प्राप्त करतो. त्याच्या मनामध्ये कधीच अशांतता नसते, कारण त्याने त्याची सर्व कर्मफळे श्रीकृष्णांना अर्पण केलेली असतात. तो श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी श्रीकृष्णांना समर्पित होऊन कर्म करतो. त्यामुळे त्याला त्याचं काय फळ मिळेल याबद्दल, म्हणजे लाभ होईल की नुकसान होईल, सुख मिळेल की दुःख मिळेल याबद्दल चिंता नसते. तो त्याच्या कर्तव्यांमध्ये स्थिर राहतो. आत्म्याचं कर्तव्य आहे भगवान श्रीकृष्णांची सेवा करणं, म्हणून तो निश्चिंत असतो. तो पूर्णपणे श्रीकृष्णांवर अवलंबून असतो. ज्याप्रमाणे एखादं मूल आई वडिलांवर अवलंबून असतं, त्याप्रमाणे ते चिंता करतं का की मला भूक लागल्यावर मी काय खाणार, बँकेमध्ये माझ्या खात्यावर काही जमा राशी नाही, मी काय करणार. नाही, कारण त्याची आई त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत असते, तर वडील त्याच्या इतर खर्चाची काळजी घेत असतात. दोघे मिळून त्याची सर्वांगाने काळजी घेत असतात. मग चिंता करण्याची काहीच गरज नसते आणि म्हणून ते मूल चिंतेपासून, अशांततेपासून, द्वंद्वांपासून मुक्त असतं. त्याचप्रमाणे भक्तही मुक्त असतो आणि त्यामुळेच तो निश्चितच मुक्तात्मा असतो, भगवत धामाच्या दिशेने अग्रेसर असतो. आणि अभक्त मात्र कर्मफळांची आसक्त असतो. परमसत्याच्या म्हणजे श्रीकृष्णांबद्दलच्या ज्ञानाच्या अभावी, म्हणजेच द्वंद्वभावामध्ये, म्हणजेच यश अपयश, लाभ नुकसान इत्यादी भावांमध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते आणि त्यामुळे त्याला त्याच्या कर्मफलांबद्दल चिंता असते. उदाहरणार्थ, कृष्ण भावनेची तत्वे न समजता क्रिकेट खेळावर सट्टा लावणाऱ्या जुगाऱ्याचे उदाहरण आपण घेऊ शकतो. जेव्हा त्याने पैसे लावलेली टीम जिंकते तेव्हा तो आनंदी होतो आणि जेव्हा ते हारतात तेव्हा तो निराश होतो. त्याच्या नफा आणि तोट्याबद्दल काळजीत पडतो. तो केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो त्याच्या कृतींच्या फळांशी संलग्न होतो, चिंता आणि तणाव अनुभवतो. त्याची आत्मसन्मानाची भावना त्याच्या आर्थिक यशाशी जोडली जाते, ज्यामुळे भावनिक अशांतता निर्माण होते. या उलट जर त्याला कृष्णांची शिकवण समजली तर तो निस्वार्थपणे परिणामांपासून अलिप्त राहून आणि परिणामांची पर्वा न करता अनासक्तीने क्रिकेटच्या खेळामध्ये आनंद, शांती मिळवणं शिकला असता. परंतु अशी चिंता भक्तांना नसते. भक्तही केवळ मौज मजाच नाही, तर त्यांचं विहित कर्तव्यही करत असताना, जसं की नोकरी करणं, व्यवसाय करणं, शिक्षण घेणं, घरातील कामं करणं इत्यादी करीत असताना भक्त त्यामध्ये आसक्त नसतात. उदाहरणार्थ, एखादा भक्त असेल आणि तो जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो तेव्हा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे विहित कर्तव्ये म्हणून तो रोज कॉलेजला जातो, छान अभ्यास करतो, त्यानंतर तो परीक्षा देतो आणि
त्यानंतर मग तो काळजी करत नाही, कारण त्यानं त्याचं काम केलेलं असतं. मग त्याला चिंता कसली? परंतु देहात्मबुद्धी असणारा मनुष्य अभ्यास करतानाही चिंतित असतो, परीक्षा देतानाही चिंतित असतो, निकाल लागल्यानंतरही चिंतित असतो. जीवनभर तो चिंतेतच असतो, त्यामुळे त्याला शांती मिळत नाही. परंतु प्रत्येकाला शुद्ध शांती हवी असते. शुद्ध शांती म्हणजे सतत शांती, अचल शांती, मध्ये मध्ये थोडीशीही अशांती नसणं. प्रत्येकजण हेच इच्छितो की आपलं मन सतत शांत असावं, प्रसन्न असावं. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की सर्वत्र द्वंद्व भावामध्ये केलेल्या कर्मांमुळे, म्हणजे लाभ, नुकसान, सुखदुःख, जय पराजय इत्यादी भावांमुळे, कर्मफळांच्या आसक्तीमुळे अशांती आहे आणि कधीतरी मध्ये मध्ये थोडीशी शांती आहे. जर आपल्याला शांती हवी असेल तर आपल्याला या संसारामध्ये केवळ सगळे पळत आहेत म्हणून आपणही पळत न राहता भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आश्रय घेतलाच पाहिजे. उदाहरणार्थ, एखादा ओला दुष्काळग्रस्त प्रदेश, जेथे सर्वत्र अगदी घरांमध्येही पाणी शिरतं, अगदी लोकांच्या खांद्यांपर्यंत पाणी येतं, सर्व काही उद्ध्वस्त होतं, सगळीकडे केवळ पाणीच पाणी दिसतं, खाण्यासाठीही काही नसतं आणि ते पाणी पिऊही शकत नाही, कारण ते गढूळ झालेलं असतं. अशा वेळी सरकार हळूहळू त्या पूरग्रस्त लोकांना वाचवण्याचाही प्रयत्न करत असतं आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधून वगैरे काही कोरड्या अन्नांचे पॅकेट्सही पुरवत असतं. कधी कधी बिस्किटं असतात, कधी पुरी भाजी असते इत्यादी, आणि मग ते पूरग्रस्त लोक ते अन्न खाऊन गुजराण करतात. त्याचप्रमाणे या जगामध्ये आपण सर्वच जण पूरग्रस्त आहोत. त्यामध्ये कधीकधी आपल्या कर्मानुसार आपल्याला थोडीशी शांती देणारे पॅकेट्स पुरवले जातात. परंतु बऱ्याचदा आपण सर्वच जण आपल्या जीवनामध्ये कर्मफलांबद्दलच्या आसक्तीमुळे समस्यांच्या, संकटांच्या पुराने त्रस्त आहोत. त्यावरील उपाय म्हणजे कर्मफलांबद्दल अनासक्ती वाटणं आणि कृष्ण भक्तीबद्दल आसक्ती वाटणं होय. परंतु जेव्हा आपण कृष्ण भक्ती करतो तेव्हा नक्की होतं तरी काय? तर पूर्ण प्रांत बुडू शकतो अशा प्रलय काळात उपयोगात आणल्या जाणाऱ्या पावसामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तांना वाचवण्यासाठी स्वतःच्या डाव्या हाताच्या करंगळीवर 7 दिवस 7 रात्र गोवर्धन पर्वत उचलतात आणि त्यांच्या प्रति पूर्णपणे समर्पित असणाऱ्या भक्तांचं प्रेमानं संरक्षण करतात. मग जेव्हा इंद्र 7 दिवसानंतर त्यांच्या लोकांना सर्व काही उद्ध्वस्त झालं असेल या अपेक्षेनं, यशाच्या अपेक्षेनं वृंदावनाबद्दल विचारतो, कारण तो श्रीकृष्णांना आणि श्रीकृष्णांच्या भक्तांना मारू इच्छित होता. जो श्रीकृष्णांच्या भक्तांना थोडासा जरी त्रास देऊ इच्छितो, श्रीकृष्ण त्याला बरोबर ठिकाणावर आणतात. तेव्हा इंद्राचे सेवक सांगतात की वृंदावन बुडणं तर दूरचीच गोष्ट, परंतु वृंदावनामध्ये काहीच नुकसान झालेलं नाही. सर्व काही पूर्वीप्रमाणे सुस्थितीत आहे. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचललेला आहे आणि सर्व व्रजवासी गोवर्धन पर्वताच्या आश्रयाखाली आहेत. मग इंद्राला त्याची चूक कळते. त्याचप्रमाणे आताही या संसारामध्ये लोक अशांत आहेत हे आपण बघू शकतो, कारण ते सतत लोभामागे पळत आहेत. आपण स्वामी नाही, आपण भगवान श्रीकृष्णांचे दास आहोत. म्हणून आपण श्रीकृष्णांनाच विचारलं पाहिजे की आपण काय करणं गरजेचं आहे, जे त्यांनी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. त्यानुसार आचरण केल्याने आपल्या आयुष्यामध्येही शांती येते. कृष्ण भक्ती करणं म्हणजे जसजशी आपण भक्तीमध्ये पुढे प्रगती करतो तस तसा संकटरूपी पाण्याचा निचरा होतो. सूर्यदर्शन रूपी कृष्ण भक्तीची ऊब मिळते आणि मग आपण आपलं जीवन जे अस्ताव्यस्त झालेलं असतं ते सर्व काही सुस्थितीत आणतो, म्हणजे आपली चेतना शांत होते. हे सर्व कृष्ण भक्ती केल्यानेच शक्य होतं आणि मग आपण पूर्णपणे शुद्ध होतो. म्हणून आपण श्रीकृष्णांचे भक्त बनण्यासाठी अग्रेसर असले पाहिजे. आणि जेव्हा आपण श्रीकृष्णांचे भक्त बनू तेव्हा श्रीकृष्ण अगोदरही आपले रक्षण करत होते आणि नंतरही करतात. तेव्हा आपण पूर्णपणे शांती मिळवू शकतो. आणि पुढच्या वर्षी सुद्धा पूर आला तर मग जेव्हा आपण भक्तीमध्ये स्थित असतो आणि पुन्हा पूर येतो, म्हणजे पुन्हा भौतिक संकटे येतात, तेव्हा श्रीकृष्ण आपल्यासाठी त्यांचा कृपारूपी गोवर्धन पर्वत धारण करतात. त्यामुळे आपण चिंतित होण्याचं कारण नाही. आपण जेव्हा भक्त बनतो तेव्हा बाकी सर्व गोष्टी श्रीकृष्ण बघतात. भक्त त्याच्या चेतनेमध्ये केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या शक्ती बघू शकतो. हे जग श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या शक्तींद्वारे बनवलेलं आहे हे बघू शकतो. आणि जो असं बघू शकत नाही तो चिंताग्रस्त राहतो. उदाहरणार्थ, एखादं लहान मूल खेळत असेल
आणि ते बघतं की त्याचे वडीलही तेथे त्याच्यासोबत आहेत, म्हणून ते पूर्ण आत्मविश्वासाने खेळतं आणि अचानक एखादा दुसरा मनुष्य त्याच्या वडिलांच्या समोर येऊन उभा राहतो आणि त्यामुळे ते मूल त्याच्या वडिलांना बघू शकत नाही. तर ते मूल रडू लागतं, चिंताग्रस्त होतं की माझे वडील कुठे गेले. पण जेव्हा त्याला त्याचे वडील पुन्हा दिसतात तेव्हा तो पुन्हा चिंतामुक्त होतो. म्हणजे जेव्हा आपण कृष्ण भावना युक्त होतो तेव्हा आपण या जगामध्ये जे काही आहे ते श्रीकृष्णांचं आहे हे स्पष्टपणे पाहू शकतो. जेव्हा आपण हे समजून घेतो तेव्हा आपण चिंतेपासून मुक्त होतो, कृष्ण भावना युक्त होतो, कृष्ण भक्ती करतो, हरे कृष्ण महामंत्राचा सतत जप करू लागतो. कारण भगवान श्रीकृष्णच परम सत्य आहेत. कृष्ण भावनेमध्ये भौतिक जगाप्रमाणे द्वंद्व नाहीत. असे श्रीकृष्ण सर्व मंगलमय आहेत. श्रीकृष्णांचे दैवी प्रेम आणि करुणा यांना शरण जाणाऱ्यांची अंतःकरणे शुद्ध करतात. भगवद्गीतेतील त्यांची शिकवण मनुष्याला धार्मिक मार्गावर मार्गदर्शन करते, त्यांना आध्यात्मिक विकास आणि आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाते. म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्याला शांती प्राप्त होते. परंतु प्रेक्षक हो, आपण सर्रास बघतो की लोक म्हणतात माझ्या जीवनामध्ये खूप अशांती आहे, मी काय करू. कारण या अशांतीमधून कसं बाहेर पडायचं हेही त्यांना समजत नसतं. ते सतत अशांत असतात. असं अशांत जीवन जगण्यात काय अर्थ आहे. जीवन सुख शांती समाधानाने जगणं अपेक्षित आहे ना. परंतु ज्याच्या जीवनामध्ये द्वंद्वरूपी अशांती असते आणि कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसले तरीही त्याच्या जीवनामध्ये परमसत्य श्रीकृष्ण नसतात, तो जीवनामध्ये सुखी राहू शकत नाही. या जगात कोणाचा दास बनण्याने मिळणारे दुःखरूपी द्वंद्व हे श्रीकृष्णांचा दास बनण्यामध्ये नाही. श्रीकृष्णांचा दास बनणं सर्वात श्रेष्ठ पद आहे आणि अशा नोकराला मिळणारा पगार म्हणजे कृष्ण प्रेम होय, की जे दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यांच्या हृदयामध्ये ते कृष्णप्रेम इतकं वाढतं की ते सर्व जीवात्म्यांवर प्रेम करू शकतात, सर्वांप्रती समान भाव ठेवतात. अशा प्रकारे कृष्ण भावनेत केलेली कार्य सर्वश्रेष्ठ आहेत. जे तेच करतात तेच या भौतिक जगतात असूनही शांत राहू शकतात. म्हणून शांती मिळवण्याचं कृष्ण भावनेशिवाय दुसरं कोणतंही सूत्र नाही. म्हणून आपण आपल्या मनाला जितकं जास्त श्रीकृष्णांवर स्थिर ठेवू, 2 तास ठेवलं तर 2 तासांसाठी आपण आपल्या मनाला शांती देऊ शकतो. 24 तास ठेवलं तर 24 तास शांती प्राप्त करू शकतो. आणि 24 तास आपण कशा प्रकारे शांती प्राप्त करू शकतो ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलंच आहे. परंतु जे स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी वेडे आहेत त्यांची चेतना श्रीकृष्णांमध्ये लागलेली नसते. तो कर्म याच गोष्टीसाठी करतो की त्याला त्याचं फळ अपेक्षित असतं. तो सतत चिंताग्रस्तच राहतो आणि मग या संसारामध्ये बद्ध होतो. परंतु भक्त असतो त्याला त्याच्या कर्मांची फळे भोगण्याची वेळ येत नाही. तो त्याच्या कर्मांचं श्रेय भगवंतांना देतो. तो या संसारात असूनही मुक्तच असतो. त्याच्या आयुष्यामध्ये सतत शांती असते, निर्भयता असते. हा भक्त आणि अभक्त यामधील फरक आहे. श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही. याचा साक्षात्कार होणं हाच निर्भयता आणि शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचं रहस्य आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वतः सांगतात की मी सर्वांचा उगम आहे, सर्व काही माझ्यापासून उत्पन्न होतं. म्हणजेच श्रीकृष्ण सर्वांचे मालक आहेत. म्हणून त्यांच्या प्रती पूर्णपणे समर्पित होऊनच आपण शांती मिळवू शकतो आणि हेच आपल्याला इतर क्षणिक भयापासून मुक्त करते. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांची निष्ठेने भक्ती केली पाहिजे आणि श्रीकृष्णांवरच आसक्त राहून निश्चितपणे मुक्तात्मा बनलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भौतिक द्वंद्वांपासून मुक्त होऊयात, निर्भयता आणि शांतीचा सर गाठूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.